पैठणमध्ये मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय। त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली। गोदावरी नदीतून वाहून येणारी माती, जंगलतोड आणि मृदस्खलनामुळे दरवर्षी धरणात गाळ वाढतोय। त्यामुळे भविष्यातील पाणी उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दरम्यान प्रशासनाला गाळ काढण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। मध्ये 2014 साली झालेल्या गाळ सर्वेक्षण सर्वेनुसार जायकवाडी धरणामध्ये 8.24% इतका गाळ जमा झालेला आहे। मागील 12 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी होणारी पाण्याची आवक बघता मोठ्या प्रमाणात गाळ आलेला असल्याची देखील शक्यता आहे। त्याच्यामुळे या गाळामध्ये देखील नक्कीच वाढ झालेली असणार आहे। ह्या गाळामुळे सिंचनासाठी आणि जे काही पाणी उपलब्ध होतं आपल्याला धरणामध्ये, तर याच्यात देखील घट होतच असते आणि याच्यामध्ये जवळपास साधारणपणे 10% पर्यंत हा आकडा गेलेला असू शकतो, परंतु प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतरच हा आकडा कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।